लक्ष्यला ठाव स्मशानीचा रडती रात्रंदिवस काम क्रोध माया मनती हाय हाय यमधर्म वैराग्याच्या क्षणी लागल्या शरीरात ज्ञानाग्नी लागला ब्रह्मत्वेशी फिरविला घट फोडिला चरणी महावाक्य ध्वनी बोंब झाली दिली तिळांजुळे कुळनाम रूपाशी शरीर ज्याचे त्याशी समर्पिले रडती रात्रंदिवस काम क्रोध माया मनती हाय हाय यमधर्म तुका मने रक्षा झाली आपोआप उजळीला दीप गुरुकृपा रडती रात्रंदिवस काम क्रोध माया मनती हाय हाय यमधर्म नमो विठ्ठला राजया पांडुरंगा नमो रुक्मिणी माऊली ज्ञान गंगा नमो पुंडलिका नमो चंद्रभागा नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका मनोजवं मारुत तुल्य वेगम जितेंद्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरायुतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये नागेन्द्रहराय त्रिलोचनाय भस्मांगरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकराय नमः शिवाय शरदिंदु समाकारे परब्रह्म स्वरूपिणी वासरा पीठ निलयी सरस्वती नमस्तुते विठाला 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 आता वैवाशित पावनाती भासती पंचानन समाना तया श्रोत्याची आचरणी जाना साष्टांग नमन करीतसो वाद्यभूषित पावन ती प्रत्येक शामरेंद्रा समान तयाची आचरणी जान साष्टांग नमन करीतसो आता गान गंधर्व देवता कुकीळ कंठस्वर आराका जी कीर्तनी वैवाशित लोका तयाची आचरणी नमनगा मज दिसत असो परम विख्यातू जो जान ब्रह्मयाचा सुतू नारद जान नाम तितिक्षु तयाची आचरणी नमनगा जेने धर्म जितविलाची बळी तो संभाजी जान नवाळी कावतरला जयाची आकुळी तया छत्रपतीची आचरण कमळी साष्टांग नमन करीतसो विठाला विठाला तटीचा विलाशी सदा प्रिय जो सज्जना वैष्णवाशी जया वर्णिता प्रेम अत्यंत चित्ता नमस्कार माझा श्री गुरु एकनाथा झाला प्रेतरूप शरीराचा भाव लक्ष्यला ठाव स्मशानीचा रडती रात्रंदिवस काम क्रोध माया मनती हाय हाय यमधर्म प्रस्तुत प्राप्त प्रसंग निवडलेला अभंग विश्वमान्य विश्वभूषण ईश्वाधिकार विश्वप्रिय चिन्मय स्वरूप असणारे अधिकार संपन्न साधू श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबराय यांचा प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग विठाला विठाला कॅमेऱ्यावाले खाली बसा आता सेटअप केलं फक्त चाल सुरू झाल्यावर मग कॅमेरा फिरिताना बसा खुर्चीवरले तुम्ही पण खाली मागच्याच्या शापान जळून जाताना विठाला 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 विठा विठाला प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग माझ्या देहूतील मालकांचा आहे मालक या अभंगाद्वारे नमूद करतात ज्या दिवशी या शरीराचं प्रेतात रूपांतर होत असतं त्या दिवशी त्याला मशानात जागा असते मानवी जीवात एक आगळा वेगळा फरक सांगितला एका व्यक्तीसाठी फक्त ती व्यक्ती म्हणजे संत संतांचं शरीर ज्या ठिकाणी समर्पित केलं जातं त्या ठिकाणी मंदिर उभं राहतं किंवा ती जागा पवित्र होते हे संतांचं शरीर
आणि तुमचं आणि माझं शरीर जिथं समर्पित केलं जातं त्या ठिकाणाला मशानभूमी म्हणतात. विठाला 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 विठाला. 100-200 550 अभंग पाठ करणारा कधी संत होऊ शकत नाही. ते फक्त पोटापुरता होऊ शकतो. संत वेगळे असतात. संत कोणाला म्हणायचं? ज्यांचं अख्खं जीवन देवावर झुरतंय तेची संत, तेची संत. ज्यांनी वाहून टाकलंय ती संत असतात. एक जण म्हणे त्यांनी गाथा पाठ केलाय. गाथा पाठ केला असेल पण गाथ्यासारखा कुठं वागला, त्याला कसं संत म्हणता येईल? एक जण म्हणे त्यांनी ज्ञानेश्वरी पाठ केली, ते उलटी वाचित आहेत. सोयशायचा मेळ लागन आणि उलट्याचा कवा मेळ लागन? ज्ञानेश्वरीतली एकच ओळी पाठ कर पण त्या ओळीसारखं वाग, तुला लोक संत म्हणतील. कारण संप्रदायातल्या कुठल्याच मृदंगाचार्यांनी, कुठल्याच भजन्यांनी, कुठल्याच कीर्तनकारांनी असा गंडल नाही येऊ द्यायला पाहिजे मी लय मोठा आहे. तुला मोठं म्हणायचं का लहान म्हणायचं, डोक्यावर घ्यायचं का कधी डोक्यावर घेऊन आपटवायचं, पुन्हा एकाही हॉस्पिटलमध्ये ऑपरेशन होणार नाही इतकं आपटायचंय हे पुढच्याला कळत आहे. विठाला विठाला विठाला. आणि त्यातले 2% शिमग्याचा हुरेव असते, त्याला काहीच कळत नसतंय. विठाला 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 विठाला. मला सांगायचंय, जिथं शरीर समर्पित संतांचं केलं तिथं ती पुण्यभूमी तयार होत असते, ते मंदिर होत असते. माणसाचं शरीर जिथं समर्पित केलंय तिथं मशानभूमी असते. म्हणून लक्ष्याला ठाव स्मशानीचा. पुढचा प्रश्न. रडती रात्रंदिवस काम क्रोध माया, मनती हाय हाय यमधर्म. याच्यात पूर्वार्धात आणि उत्तरार्धात फरक सांगितला. तुमच्या माझ्यासारखे, मी सुद्धा त्याच्यात आलो बरं का, मी कीर्तन करतोय म्हणजे फार शहाणा नाही. तुमच्या माझ्यासारखा मृत्यू पावल्याच्या नंतर काम क्रोध माया हे ठोठा करून बोंबलतील, पण यम हाय हाय तुमच्या माझ्यासाठी करीत नाही. तुम्ही आणि मी मेल्याच्या नंतर यमाला उंदीर मेले इतकी पण दखल नाही. तुम्ही आणि मी मेल्याच्या नंतर यमाला उंदीर मेले इतकी सुद्धा दखल नाही. ज्यांचं अस्तित्व विश्वासाठी आहे त्या लोकांसाठी यम हाय हाय करतो. एक जण म्हणला, महाराज मी 15 वर्ष मंत्री होतो. मग हाणतू का आम्हाला? तू मंत्री असला मग काय झालं? तू या पोरा बाळासाठी पैशाचा डोंगर कमवून ठेवला, लोकांसाठी काय केलंस तू? दरदरा कोणाचा असतोय? महाराज ज्याच्या शब्दाचा धाक सर्वत्र पोचल्या जातोय अशांचा दरदरा असतोय. जयाच्या उतरे जे कुतरी परिभली, दयाची कुतरी परिभली.
देशोदेशी धाक जयाच्या उत्तरे तयाची कुतरी परिभली. ज्ञानोबरायचा धाक महासत्ता देश असलेला अमेरिका जपान तिथं पण, तुकोबरायचा धाक तिथं पण. आज त्या भाषेत गाथा ती लोक वाचतात, आज त्या भाषेत ज्ञानेश्वरी तिथं वाचतात. 15 वर्ष मंत्री राहायला काही ना काही तुझ्या विरोधात गेले असतील. तुकोबरायच्या विरोधात जाणारा दाखव बरं, ज्ञानोबरायच्या विरोधात जाणारा दाखव बरं. आणि गेला असेल तर त्याच्या गोळ्या संपल्या असतील, कारण त्याला नीट करणारा भारतात डॉक्टर नसेल त्या हरामखोराला. विठाला 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 विठाला. अशा या दर्जेदार लोकांसाठी यम हाय हाय करतोय, तुमच्या माझ्या करता नाही. काय हाय हाय करील यम आपल्यासाठी? कशामुळे हाय हाय करील? गिरगावकर मेला म्हणजे यम हाय हाय करीत असतोय. आणि काय त्याचं मोडून पडलं त्या यमाचं? गिरगावकर गेल्यावर त्याचं काय लगे पालथं पडलं लगे? कशा करता हाय हाय करील ते? गिरगावकर गेल्यावर त्याचे घरचे हाय हाय करतील पाकिट बंद झाले म्हणून. आमच्यावर घेतल्यावर लय तुमची खसखस पिकली. तुम्ही लय तुकाराम महाराजाची चुलती आहेत का? तुम्ही सुद्धा मेल्यावर तुमच्या घरचे हाय हाय करतील. यम करायला रिकामा नाही. यम त्या लोकांसाठी हाय हाय करतोय ज्यांचं जीवन लोकांसाठी खर्च झाले. मन ती हाय हाय. एक महाराज म्हणला माझ्याकडे इतकी प्रॉपर्टी, राहू दे राहू दे, काय हरकत नाही. असेल फार काय झालं तर एखाद्या इलेक्शनला उभी राहून उडून टाक, दुसरं काय करू शकशील? प्रॉपर्टीनं काय? ज्ञानोबराय तुकोबरायकडे ह्या प्रॉपर्ट्या नव्हत्या. आम्हा घरी धन शब्दाची चरतनी, ती विश्वाचं कल्याण होईल अशी शब्द त्यांच्याकडे, ही प्रॉपर्टी. ह्या प्रॉपर्ट्या सांगणं नालायकपणाचा कळस आहे. विठाला विठाला विठाला. म्हणून आमच्याकडं गुरुरे नथुराम बाबा केळकर होऊन गेले, मोठी व्यक्ती. ते म्हणायचे असं प्रमाण दिलं की कोटीची नोट. कोणासाठी यम हाय करीत नाही. वैराग्याच्या क्षिणी लागल्या शरीरा, ज्ञानाग्नी लागला ब्रह्मत्वेशी. शेणी म्हणजे गौऱ्या. गौऱ्याचे 2 प्रकार सांगितले. गाई म्हशीचं शेण एकत्रित करून मळून जी माऊली गौऱ्या लावते ती वेगळी गौरी. आणि या गाई म्हशीचं शेण शेतात पडल्याच्या नंतर आपण मग त्या वाळती तिला रानशिनी गौरी म्हणतात, असा पुराणाचा सिद्धांत. मधी काही काही लोकांनी काय नाव दिले असतील तो प्रांतभेद झाला, पण पुराण सत्य. पावे पुराणी विचारून, पुराणाला फार महत्व आहे. ह्या गौऱ्या माणसाच्या शरीराला पालथ्या लावित असतात. वैराग्याच्या क्षिणी लागल्या शरीरा. आणि माणूस मृत्यू पावल्याच्या नंतर जे दहन करण्यासाठी जो अग्नी असतो का, तो गौरीचाच असतो. गौरीचा असतो. ठीक आहे. कोणता जर अग्नी असता तर ज्याच्या इथं पैसे लय उतू आले त्यानं बावनिया चंदनाचा केला असता, त्यानं मलयानिळू चंदनाचा केला असता, त्यानं रक्तचंदनाचा केला असता. मी सुद्धा नुसते नावच ऐकलेत, अजून हे 2 चंदन पाहिले नाही. रक्तचंदन पाहिलं, झाडही लावलं, पण बावनिया मलयानिळू चंदन पाहिलंच नाही. कारण बावनिया चंदनात इतकी ताकद असते, चिमूटभर उकळत्या त्याला शीतल करी.
चाली मी तुम्हाला ती घ्यायला देतो आणि प्रमाणे ह्या दोघायला म्हणू द्या बापूला न्यायला वाटून वाटून आहे का नाही. विठाला 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 विठाला. तसं काय नाही. आणि प्रमाण ह्या दोघायचीच जहागिरी नाही. पाठ असल्यावर तुम्ही पण म्हणा विठाला 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 विठाला. तापलिया तेला बावनी चंदन शन एक बुंद शीतल करी ऐके मलया निळूची कहाणी. आगा त्या वेळूची आजनी सवे लाविता काचनी सुगंध पावे एरंडा ऐसे ते गा कोण तेही त्यासी मिनता जान सुगंधावरुता पावन मलया निळूची पायो. चंदन झाले झाले स्पर्शे 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 ह्या दोन चंदनाच्या ताकदी तुम्हाला सांगितल्या. मी फक्त पुराणात पाहिले बरं. पण काही पैशावाल्या लोकांनी तो शेवटचा अग्नी ह्या चंदनाचा केला असता. पण पुराण सांगत नाही बुवा. पुराण भडाग्नी नावाचा अग्नी गौरीचाच सांगते. अग्नीचे प्रकार 9 आणि 14 सांगितले. दोन्ही जरी सांगितले असतील 14 मध्ये 9 मध्ये पण भडाग्नी नावाचा अग्नी येतो. दारात गौरी पेटवल्याच्या नंतर त्या अग्नीला भडाग्नी म्हणतात. तिथं म्हणत नाहीत. त्याच्यावर पाणी तापवतात. ते पाणी प्रेताला घालतात. शेवटी ते पाणी घातलं की पुन्हा दुसरं पाणी घालायचं नाही. आणि ते गाडगं पालतं झालं की त्याच्यात तो अग्नी भरतात. तो अग्नी मशानात नेऊन पुन्हा पाय त्याला रिचवतात. त्याच्यात पुन्हा पाणी आणतात. पुन्हा पाणी पाजतात. पाणी पाजताना सुद्धा माणसं रांगात धरतात. जसं देवाला पाजायलेत, गाईला पाजायलेत, बैलाला पाजायलेत. आपल्यापेक्षा कमी वयाचा व्यक्ती गेल्यावर त्याला पाणी पाजत नसते. इतकं धोरण मात्र ठेवलं पाहिजे. कारण असं पुराण सांगते. आणि हा अग्नी त्या गौरीचाच असतो. त्या अग्नीला मग पुन्हा एका काष्टात घेतल्याच्या नंतर छातीवर ठेवल्यावर त्याला भडाग्नी म्हणतात. आणि तो अग्नी दिल्याच्या नंतर माणसं परत येतात. मालकांना माघारे येती परतोनी माघा. भडाग्नी नावाचा अग्नी दिला की माणसं परत येत असतात. मला असं वाटतं पुढच्या कडव्यावर जर आपण जात राहिलो तर 1-1.5 वाजल आहे का नाही. मर्यादा असावी. मर्यादा. समय जाणार समय जाणार. मोठ्या श्रद्धेने आजचा हा नवदुर्गा पूजन सोहळा. कारण ज्या व्यक्तीला कशाचाच डाग नसतो त्या व्यक्तीचं पुण्यस्मरण नसते. अशी व्यक्ती म्हणजे नवदुर्गा पूजन. फक्त त्यांना कोणी सांगणारा भेटला नाही म्हणून नाव टाकलं. विठाला 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 विठाला. कारण ज्या कुमारिकेच्या स्मृतीला उजाळा देण्यासाठी कार्यक्रम ठेवला ती तुळशी इतकी पवित्र आहे. ऐकण्याहून सांगतो. मला फौजीचे वडील सुद्धा म्हटले. इथं बसलो होता. काही नाही म्हणले. पुन्हा अलीकडे एक जणाकडे थांबलो होतो तुम्ही म्हणल्यावर त्यांनी सुद्धा सांगितलं काही नाही. तिला बोलणं कळत नव्हतं. आपण बोललेलं कळत नव्हतं. तिला बोलता येत नव्हतं. तिला
पैसे कळत नव्हते, हे आपलं कळत नव्हतं, हे दुसऱ्याचं कळत नव्हतं, काहीच नाही. या सगळ्या गोष्टीतून निराळी असणारी व्यक्ती ती देवयानी. नाव मात्र सुंदर दिलं तिला, खरंच देवयानी म्हणावं लागेल. देवयानीचा गोडसा प्रसंग पुराणात सांगितला होता. ऊर्जस्वती, देवयानी, कच आणि शुक्राचार्य. शुकाचार्य नाही, शुक्राचार्य यांचा मोठासा प्रसंग. एक पवित्र तुळशीसारखं जीवन जगलेली, मीपणा नाही, तूपणा नाही, आईनं काय दिलं असेल, बाबानं काय दिलं असेल, काही या सगळ्यातून निराळ. महत्व हरवी चातुर्य लपवी. कशाचं महत्वच नाही, काहीच विषय नाही, चातुर्य नाही, महत्व नाही, काय. अशी ही कुमारिका देवस्वरूप नवदुर्गेच्या सानिध्यात विलीन झालेली देवयानी अशा परमपावन एका सदाचारी पिंडाचं शरीर विश्वाच्या मालकाच्या सानिध्यात या मातीत समर्पित झालं. आणि तिच्या स्मृतीला उजाळा देण्यासाठी आजचा कार्यक्रम आदरणीय वाल्मिकरावांनी ठेवलेला आहे. वाल्मिक रामभाऊ शिंदे यांनी हा कार्यक्रम आपल्या कन्येसाठी ठेवला. मला वाटते 20-22 वर्ष आयुष्य होतं वाटते, बऱ्याच दिवस फुलासारखं सांभाळलं. कारण काम करणाऱ्याला कोणी सांभाळील हो, पण कामही तिचं काहीच नव्हतं. तिने या घराला काही एखादं काम करून 2 पैसे आणून द्यावा, शिकून महत्व वाढवावा, काय कांद्याचं रान खुरपावा, अमकं करावा, तमकं करावा, घर पुसावा, धुनी धुवावी, भांडी धुवावी, काय विषय नाही. दिलं खायला खाल्लं, आली झोप पडले. अशा या त्या अवस्थेत जीवन जगणारी ती कन्या. म्हणून वाल्मिकरावांना धन्यवाद. ऋषिकेश भाऊ आहेत, छाया त्यांची आई आहेत, आणि शुभम एक भाऊ आहे. या शिंदे कुटुंबियांनी वाल्मिकरावांनी आपल्या कन्येच्या स्मृतीला उजाळा देण्यासाठी हा नवदुर्गा पूजन सोहळा केला. आता जरी आम्हाला बोलवलं असेल, पण याच्यानंतर एखादी तिथी बघून 9 मुलींचं पूजन करा, की जेणेकरून, कारण दुर्गेमध्ये विलीन झालेली ती सात्विक सदाचारी कन्या आहे, तिला कसल्याही प्रकारचा रंग लागलेला नाही. तुम्हाला एक सांगू का, कळत्या मुलीचा आबा लग्न नाही झालं तरी भावनेचा रंग लागलेला असतो. जिला कळतंय का, आता 18-19 वर्षाची एखादी कुमारिका मुलगी जर मृत्यू पावली, ती 10वी 11वी 12वीला काय असेल, पण तिला कळतंय. आणि कळत असताना भरतबुवा तिच्या लक्षात आलंय, माझं लग्न झाल्यावर मला असा बंगला असावा, तिला भावना कळाल्या. मला अशा प्रतीचा विद्वान पती असावा, तिला त्या भावना कळाल्या. कारण भावनेशी तिच्या शरीराशी संग झालाय, हिला भावनेशी संग नाही. याच्यातूनही ही ती निराळी राहिली, आणि म्हणून ती जगदंबा स्वरूप आहे, ती देवी स्वरूप आहे. अशा या परमपावन माऊलीला गिरगावकराचा साष्टांग प्रणिपात. राहिला प्रश्न, जावं लागतंय, तर देहूतल्या मालकांचा निवडलेला अभंग झाला प्रेत रूप शरीराचा भाव लक्षियला ठाव स्मशानीचा. आज कुमारी देवस्वरूप नवदुर्गेमध्ये विलीन झालेल्या कुमारी स्वर्गीय देवयानीच्या या स्मृतीला उजाळा देण्याच्या निमित्त माझ्यासारख्या अल्पज्ञानी गिरगावकराला कीर्तन करण्याचा योग येतोय, ते माझं परम भाग्य. त्यासाठी आदरणीय आमचे माऊली महाराज पुरे, हिंगोली जिल्हा सेनगाव, ते वाल्मिकरावांच्या वतीने मला संपर्क करत होते आणि ते आले सुद्धा. माऊली तुम्हाला सुद्धा धन्यवाद, प्रणाम. स्वतः मृदंग वाजायला बसले, तुम्हालाही प्रणाम. मृदंग क्षेत्रातलं नाविन्यपूर्ण रत्न, सर्वांच्या अंतकरणातलं, तना मनातलं, महाराष्ट्रभर मृदंग म्हटलं की भरत महाराजांचं नाव आठवलं जातं. लोकांच्या अंतकरणात, हृदयावर अधिराज्य केलेलं आहे. अशी व्यक्ती आदरणीय भरत महाराज पठाडे सुद्धा आलेत, त्यांना सुद्धा धन्यवाद, प्रणाम. गायन क्षेत्रातली बुलंद तोप आमच्या मराठवाड्याला लाभलेली. तुम्ही पश्चिम महाराष्ट्रात येता ना,
आमच्यापेक्षा 40-50 वर्ष पुढे आहेत तुम्ही. आमचं काय साधं पिकल बळडी तर कळडी घोडी नाही तर उदो अंबाबाईची पळडी. चला असू द्या, काय हरकत नाही. तुम्ही मोठे व्हा, आमच्या पोरी तुमच्याकडे देऊ, त्याच्याच हातात केल्या येणार आहेत. काय ताण घेता. मराठवाड्याला लाभलेली गायन क्षेत्रातली बुलंद तोप आदरणीय किशोरजी महाराज दिवटे. गोड आवाजावर त्यांचं प्रभुत्व आहे. सुरेल असं ज्यांचं गायन बऱ्यापैकी लोकांच्या अंतकरणात त्यांच्या आवाजाचा गुंजाव राहतो, असे आदरणीय किशोरजी महाराज दिवटे आहेत. त्यांना सुद्धा धन्यवाद, प्रणाम. तशीच मराठवाड्याला लाभलेली तोडीसतोड गायन क्षेत्रातली बुलंद तोप सर्वत्र लोकांच्या अंतकरणात कानात त्यांचा आवाज गुंजतो असे कैलासजी महाराज पवार आहेत. त्यांना सुद्धा धन्यवाद, प्रणाम. तसेच आदरणीय ओंकार महाराज जगताप. गोड सुरेल असा आवाज ज्यांचा आहे, महाराष्ट्रभर ज्यांची ख्याती आहे, असे ओंकारजी महाराज जगताप. त्यांना सुद्धा धन्यवाद, प्रणाम. आणि माझ्या ज्ञानोबाराय तुकोबारायच्या नामाची साधना करणारी मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या दोन्ही चोपदारांना सुद्धा धन्यवाद. उत्तरेश्वर बापू वांगीकर. गोड प्रमाण त्यांना खूपसे काही पाठ आहेत, त्यांना सुद्धा धन्यवाद, प्रणाम. आदरणीय जगदाळे आबा. महाराष्ट्रभर मोठ्या मोठ्या संप्रदायातल्या जुनाट कीर्तनकारांसोबत महाराष्ट्रभर ते फिरत राहिले असे जगदाळे आबा. या परिसराला लाभलेली गायन क्षेत्रातली बुलंद तोप आदरणीय आबा. बाजूचे हरिभक्तीपरायण माधव महाराज आहेत, त्यांच्या बाजूचे आदरणीय कृष्णा महाराज. त्यानेच तुम्हाला माईक सोडले, त्यांनाही धन्यवाद. आधी करून सर्व महाराज मंडळी आणि साऊंड सिस्टीमवाल्यांना कोटी कोटी धन्यवाद. विठाला विठाला विठाला. शरीर कोणाचं का असणं पण समर्पित करावं लागतं. तुम्ही म्हणताल महाराज देवयानीला तिचं वय कमी असताना तुम्ही प्रणाम का केला? कारण जी व्यक्ती निष्कलंक असती त्या व्यक्तीचं वय पाहत नसतात. आळंदीतल्या मालकांचं वय बघा ना काय असेल समाधीच्या वेळेस, पण विश्वातला एक बी व्यक्ती नाही. जाऊ द्या, तुम्ही आम्ही गंध लावणारे गोड बोलत असताल, काही नवल नाही. ज्ञानोबाराय तुकोबारायच्या सोहळ्यामध्ये ड्रायव्हर किन्नर मुसलमानाचा असेल तो सुद्धा माऊलीच म्हणतोय. कारण निष्कलंक, कसल्याही प्रकारचा एका राईत का सुद्धा अंगाला कसल्याही प्रकारचा न रंग लावू देणारी माणसं यांचं वय पाहत नसतात, वय बघत नसतात. वय द्रोणाचार्यांचं वय फार होतं. अर्जुनाचं वय सुद्धा बऱ्यापैकी होतं. धर्मांचं भीमांचं वय सुद्धा बऱ्यापैकी होतं. आणि एवढे मोठे भारदस्त राजघराण्यातले लोक असताना एका लाहोर चित्र सशे धरणाराचं पोरग एकलव्य पाहिल्याबरोबर सगळ्यांचे डोके नाही वाकले, सगळ्यांचे अंतःकरण वाकले होते. अंतःकरण, त्याची विद्वत्ता पाहिल्याच्या नंतर त्यानं कुत्र्याच्या तोंडात 7 बाण टाकले होते. 7. रक्त नाही. आता चित्रात रक्त निघलेलं कुत्र दाखवते ते भंगिरी आहे चित्रकार. विठाला 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 विठाला. कारण त्याला डोकं नाही. अशी कसली चित्र पुराण पाहिल्याशिवाय लिहायची नाही, करायची नाही, रेखाटायची नाही. मूर्खपणा आहे त्याचा, नालायकपणा आहे तो. विठाला 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 विठाला. निष्कलंक लोकांचं दर्शन. आपल्या संप्रदायात विद्वत्तेला किंमत नाही असं म्हणणार नाही, पण आचरणा इतकी किंमत विद्वत्तेला नाही. पक्वादात तुम्ही महाराष्ट्राचे गाजले असताल आणि एखाद्याशी जर तुमचा पाय घसरला असेल तर तुम्ही पाय पडायच्या योग्यतेचे नाही. महाराष्ट्र तुमच्यावर घेतोय म्हणून अंगा येऊ देऊ नका. महाराष्ट्रभर गिरगावचा बाळू 5000पेक्षा जास्त गाव फिरलाय आतापर्यंत. आणि उद्याच्याला एखादा चुकीचा संदेश जर तुमच्या कानावर आला आणि त्यानं खरोखरच ते काम जर चुकीचं केलं तर तुम्ही दीर्घशंकेला गेल्यावर सुद्धा त्याचं नाव घ्यायचं नाही. दीर्घशंका कळती ना? हो. लघुशंकेला आणि दीर्घशंकेला गेल्यावर सुद्धा त्याचं नाव घ्यायचं नाही. आपल्या संप्रदायात फक्त आचरणाला किंमत आहे, त्याचं वय पाहत नाही. वय पाहत नाही. पंढरीच्या लोका नाही अभिमान, पाया पडे जन एकमेका, हा दर्जा आहे. तसं जीवन गोड जगलेली अशी देवयानी
ऐका किती मोठ्या लोकांना जावं लागते. तुमच्यापासून काही जवळच अंतरावर ढवळेवीर नावाचं गाव आहे, खानदेशमध्ये येते आणि जवळ आलं. जवळ त्या गावाचं नाव आहे ढवळेवीर. त्या गावामध्ये देवयानी सारखी रुक्मिणी नावाची एक माऊली जन्माला आली. चांगल्या प्रकारची दृष्टी आली, बऱ्यापैकी थोडंसं कळत होतं. अशा वेळेसपासून ज्ञानेश्वरी मांडीवर घेतली तर शेवटी ज्ञानेश्वरी मांडीवर घेऊनच प्राण सोडला. मी गेलतो त्या गावी कीर्तनाला, समाधी पाहून आलो. त्या माऊलीचं नाव आहे रुक्मिणी. थोडंसं असं बऱ्यापैकी वय वाढल्याच्या नंतर सगळ्यांनी गप्पा करावं, आता लग्न करायचं. काय विचार असतील महाराज काही लोकांचे. माऊलीच्या तोंडातून एक वाक्य पडलं, गाथा माझं जीवन, गाथा माझा संसार, ज्ञानेश्वरी माझं जीवन, ज्ञानेश्वरी माझा संसार. लग्न केलं असेल तर गाथा ज्ञानेश्वरी सोबतच केलं. काय विचाराची देवाणघेवाण केली असेल तर गाथा ज्ञानेश्वरीशीच केली. माझी माय, माझा बाप, माझी बहीण, माझा चुलता, माझा काका, माझे नाते, माझे गोते, माझे सखे सोयरे सज्जन कोण असतील तर गाथा आणि ज्ञानेश्वरीच आहे. डाग नाही दुसरा डाग कशाचाच. समर्पित केलं ते. सगळ्या लोकांनी दुःखद अंतकरणाने निरोप दिला आणि त्या रुक्मिणी नावाच्या पवित्र देवयानी सारख्या स्त्रीला पेटून येत आलं. आपल्याकडे राख सावडायचा कार्यक्रम दुसऱ्या दिवशी किंवा तिसऱ्या दिवशी असतो. शरीर दुःखाचं कोठार आहे, शरीर रोगाचं भांडार आहे. एका ठिकाणी सुखाचा, शरीर सुखाचे घोसले. आणि या शरीरानं मनात असलं तर सगळं काही शरीरे शरीर साधे होय केले, शरीर साधले परब्रह्म, साध्य होय केला शरीर साधन परब्रह्म. साध्य होय केले शरीर साधन परब्रह्म, शरीर साध्य होय केले शरीर साध्य शरीर उत्तम चांगलं परब्रह्म, परब्रह्म. शरीरासारखं चांगलं काही नाही, या शरीरासारखं हरामखोर दुसरं कोणीच नाही. इतकं बदमाश, नालायक आणि हरामखोर शरीर इतकं काहीच नाही. या शरीरानं मनात आणलं तर टँकरनं दारू पिणारी सुद्धा माळकरी झाले. किती शरीर चांगलं. आणि जीवनभर सुपारीचं व्यसन नसणारे टँकरनं दारू पिऊ पिऊ मेले. कारण नादी लागतंय शरीर, कोणाच्या नादी लागतंय. मला सांगा, रुक्मिणी आई साहेबांचं शरीर फक्त ज्ञानोबराय तुकोबरायच्यात नादी लागलं. इतकं लय हरामखोर शरीर आहे. आम्ही एकदा 4-5 दिवसाच्या एका देवतेच्या दर्शनाला गेलतो. बऱ्यापैकी मोठाले लोक होते, त्याच्यात मीच गरीब होतो.
म्हणजे धोत्रावर होतो ते सुटाबुटातले गुडघ्या इतकाले स्वाक्स गिक्स असे मोठे लोक होते ते. आपण धोत्रावर, पण धोत्राला बी काही साधं समजी नव का, कारण धोत्रावाल्याचं नोटावर चित्र असल्याशिवाय भारतातली नोट चलत नाही. हे जरा पांचटाईन लक्षात ठेवलं पाहिजे. विठाला विठाला विठाला. बऱ्यापैकी लोक धोत्रावाल्याला गबाळ्या फबाळ्या यटण्या असं म्हणतात नाही. ह्या हरामखोरांनी जर लक्षात ठेवलं पाहिजे की धोत्रावाल्याचं चित्र असल्याशिवाय भारत देशातली नोट चलत नाही. इतकं तरी लक्षात ठेवा. जाऊ द्या आम्ही असू द्या गबाळे, तरी पण धोतर नोटावर आहे. आम्ही तिथं गेल्याच्या नंतर त्या व्यक्तीचा 5वीचा मुलगा होता. आमच्या रूम मध्ये बदल झाली, रूमात 3 केल्या. शरीर किती नालायक आहे. आम्हाला जी रूम आली ते आता सांगू नये, पण शरीरामुळं सांगतोय किती नालायक शरीर. त्यांनी रूम पाहिल्याच्या नंतर त्यांचा मुलगा त्यांच्या बाबांना म्हणलं, बाबा या रूम मधलं बाथरूम मला पसंत नाही. 5वीचा मुलगा. ते माझ्याकडे आले म्हणे, महाराज तुमची रूम आम्हाला देता का? म्हणलं काय हरकत नाही, तुम्हीच देईल ती, आमची कुठं रूम आहे, तुम्हीच तिकीट काढून आणले. आता आम्ही गेल्यावर तुमचे दिवसात देतो, तुम्हीच तिकीट काढत ना. असं म्हणलो नाही, रागाला असता ना त्याला. पण आता म्हणायलो आमच्या रूममध्ये. आम्ही प्रवासात असताना त्यांना विचारलं, रूममध्ये बदल कशा करता केली? एसी तर तुमच्या रूममध्ये होते, आमच्या रूममध्ये होती, पाणी होतं नळाला सगळं. आता मोठ्या चांगल्या रूम केल्या त्याच्यामुळे त्या बाटल्या गिटल्या पाण्याचं सगळं पद्धतशीर, झाडझुडीला 2-3 बाऱ्या लोक याचे. नाही म्हणे, तुमच्या रूममध्ये कमोडचं भांडं होतं, आमच्या पोराला त्याची सवय लागली होती आणि ते ह्या महाराष्ट्रीयन भांड्यात बसत नाही. पोरग कितीचं होतं, त्याचे गुडघे दुखत असतील का, त्याची कंबर दुखत असेल का, त्याला काही लखवा गिखवा होता का? काहीच नाही, फक्त सवय लागली. नालायक. 5वीच्या पोराला त्या भांड्याची सवय लागली. हे शरीर इतकं अपवित्र आहे, कशाला चिटकत, कशाला चिटकत. लय लोकायला तंबाखू खाल्ल्याशिवाय संडास होत नाही, आहे का नाही? विठाला विठाला. घरचं म्हणून तुमच्याकडे बघतोय. रोजचा घरचा माणूस आहे मी 3 वर्ष इथं घेऊन फिरलेलं आहे, त्याच्यामुळे तिकडे बघून बघतोय ना. असं लोकांचा गैरसमज होऊ नका की भरत महाराजाकडे बघतोय म्हणून हे वेस नाही यायला छेत का काय, असं नाही. विठाला विठाला विठाला. माऊली महाराजाकडे बघावं, ते म्हणतील मी तारीख घेतली, मैच काशी करायला बाबा, आहे का नाही? असं आगाऊपणा वाचन. रोजच्या सोबत असल्या गोष्ट वेगळी असते, आहे की नाही? ड्युटी शरीर आहे. चला, किती पवित्र माणसाला मशानात जावंच लागते. शरीर समज लक्ष याला ठाव स्मशानीचा. मी सोडलेले प्रमाण ती घ्यायला देणार, पण तुम्ही वाटून वाटून म्हणा. मी काही एक जणाकडे बोट करणार नाही, फक्त म्हणा. तुम्ही कोणी म्हणायचं नाही. तुम्हाला मधलं देतो मी, मधलं भरपूर देतो, काय ताण नाही. वीरपूर नावाचं गाव आहे. ते ढवळे वीर, हे नुसतं वीरपुरा, हे नुसतं वीरपूर. मधुकरीहून वाटानं विषय निघला होता. सकाळी उत्तरेश्वर बापू म्हणत होते, आम्हाला मधुकरीची एखाद्या वेळेस अडचण आली तर एक असा मठ होता, त्या मठामध्ये 2 चपात्या, थोडासा भात, थोडासा शिरा आणि वरण दिल्या जायचं. लक्ष याला ठाव स्मशानीचा सांगतोय. त्या गावाचं नाव आहे वीरपूर. आणि वीरपूर नावामध्ये गावामध्ये एक ग्रस्ती संसारिक आहे, प्रापंचिक आहे, लग्न झाले. असं कधी समजू नका बरं का, लग्न करणारे गढूळ असते तर लग्न न करणारे पवित्र असते, असंही समजू नका. कधी कधी लग्न करणारे सुद्धा लग्न न करणाऱ्यापेक्षा कोटीपटीनं श्रेष्ठ असते. तुकोबारायचे 2 लग्न झाले. कोणाची मायवेली तुकोबारायला नाव ठेवायची, जीप कापून घेईन यम, आणि यम काय जीप कापीन, यमच त्याचे भांडे घासीत होता. काळ गुलाम सलाम तुकया घरी राबतशे, काय काय 2 शांती ब्रह्म एकनाथ महाराजांचं लग्न नव्हतं का? तरी 36 वर्ष पंढरपुरातला मालक लुगडे धुवाला होता. लुगडे, नुसते लुगडे धुतले नाही, वॉचमन की केली. तसे
पदारी करील. हो एक वृंदावनला सप्ताह 5 दिवसाचा होता आणि भागवतावर प्रवचन. आता 5 दिवसात भागवत कसं करता येईल? तसं भागवत 12 महिन्यातही संपत नसतं, पण त्याचा नियम सांगितला 7 दिवसात. हा, त्या महाराजाला लय गडबड असेल तर 7व्या दिवशी आरती करून जात असेल, ती त्याच्या बापाची जहागिरी झाली. आणि त्याला भेटलेला तो यजमान हरामखोर झाला. तो त्यालाही पैशाचा जोर आलता म्हणून याला आणलं. दोघालाही कोण येणार कट टाकावं यमाला कळणार नाही ह्या 2 हरामखोरायला. विठाला 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 विठाला. 5 दिवसा भागवतावर प्रवचन म्हणून सत्संग असं ठेवलं. वाटचालीचा प्रवास होता. तिथं गेल्यावर तिथला एक स्थानिकचे 2 व्यक्ती भागवत ऐकायला आले की आपल्याकडचे महाराष्ट्रातले विद्यार्थी त्यांच्याकडे शिकायला होते. मग ते झालं. मला त्यांनी आश्रमावर नेलं. तिथं रबडी प्रसिद्ध आहे. आपण त्याला बासुंदी म्हणू, दुधाचीच असती ना रबडी. मग मला काही शुगर गिगर नसल्यामुळं मी 2-3 गिलास पिली. बाहेरची पेत असतो. रबडी म्हणायलो मी फक्त रबडी. मग त्यांनी सांगितलं अब महाराष्ट्र के जी. हो महाराष्ट्र. मला काय हिंदी येत नव्हती, मी मराठीत बोलत होतो आणि ह्या पोरामुळं त्यालाही मराठी कळत होती त्या महाराजाला बी. बरं बरं. बाजूच्याला विचारलं यान शादी हो नुगई. हो नुगई है माली एक. नुगई म्हणजे बायको. यही करते बोले तुम महाराष्ट्र के लोग है, यही करते, बहुत विद्वान है, ज्ञानी लोग है, लेकिन शाद्या करते, बायको करते. म्हणलं काय डसती का बायको? डसती का डसती का? अरे बाकीचे कुटाने थांबण्यासाठी बायको करणं सुमळ्या. विठाला 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 विठाला. 40 मिनिटं त्याला एकच सांगितलं. शांती ब्रह्म एकनाथ महाराजाकडे पंढरपुरातला मालक 36 वर्ष लुगडे धुवाला होता. ते एकट्या एकनाथ महाराजामुळे नव्हता. त्याच्यात गिरिजा काकींचं सुद्धा फार मोठं श्रेय होतं. गिरिजा काकींमुळे जगाचा बाबतीत पर्यंत आलता. साधी गोष्ट आहे का? मला सांगा, तुकोबारायकडे देव मनाने येत होते याबद्दल दुमत नाही, पण पंढरपुरातल्या मालकांनी तुकोबारायच्या पायाची माती नाही खाल्ली, जिजाबाईच्या पायाची माती खाल्ली. काटा तुकोबारायचा नाही काढला. कोणाचा काढला? जिजाबाईचा काढला. म्हणून जिजाबाईचं सुद्धा तितकंच अनन्य साधारण महत्व आहे. लग्न करणाऱ्या माणसानं विधीनं संसार केला की सगळ्या गोष्टी त्यागाते समान. विषय त्यागाते समान. विषय त्यागाते समान. विषय त्यागाचे समान. विषय त्यागाचे समान. विषय समान. विधीने सेवन विषय त्यागाते समान. संसारिक व्यक्ती होता. याच्यावर सांगत होतो ना बरं. लग्न झालेलं आहे, पण नियम होता. लग्न झाल्यापासून बायकोला एकच काम सांगितलं, कोणी जर घरी आला ना त्याला खाऊ घाली जाय, तांब्याभर पाणी देत जाय. गडबड असली तरी पाणी तरी पिऊन जा म्हणा. लय गडबड असली तर साखर तरी हातावर देत जाय. आपल्या घरून कोणाला उपाशी जाऊ दे नकोस, असं बायकोला सांगितलं. एवढंच. त्याही बाईनं पाळलं. बघता बघता ख्याती सर्वत्र पोचली की या व्यक्तीची पत्नी आणि हा जीव घातल्याशिवाय कोणाला घरी जाऊ देत नाही. महाराज, घरी पाहुणे नेण्यासाठी पैसे किती असावा हे मला नाही सांगता येणार, पण बायको ऐकिनेतली असावा इतकं सांगता येणार आहे. ज्याची बायको नवऱ्याचं ऐकती का त्यानंच घरी न्यावा, आणि ज्याची बायको नवऱ्याचं ऐकत नाही का त्यानं बाहेरच्या सप्त्यात खावा. त्यानं कोणी घराई नेऊन उग घर पेटवायचं काम करू नये. हो, त्याला बायकोला सात्विक लागती. कोणी घरी नेऊन चहा कर, दूध कर, कॉफी कर. आता व्यसनाचे साधनं जाऊ द्या, दूध नाही व्यसनात येणार. दूध कर, जेवायला कर, पिठलं पोळी, पिठलं भाकरी, कने आंबाड्या, आमटी भाकरी, काय असेल कर म्हणण्यासाठी बायको ताब्यात पाहिजे. हो, ती यालाच खाऊ घालीन तर त्याला का खाऊ घालीन असं नसं. कायमस्वरूपी नियम कडीला गेला. दुखलं कोणाच्या पोटात माहिती? देवाच्या. महाराज, परीक्षा पाहण्यासाठी देवाच्याच पोटात दुखले बरं आतापर्यंत. तुमच्या आमच्या दुखून होतं बी काय? इथला कोणी जर म्हणला भरत महाराज आवडत नाही तर पालथा पडन.
आणि एखादा म्हणला भरत महाराज छान पक्वाद वाजते तरी तुम्ही अब्जाधीश होणार नाहीत, आणि एखादा म्हणला तुम्हाला पक्वाद येत नाही तरी तुम्ही भिकारी होणार नाहीत. याच्या कोणाच्याच मनाव नाहीत तुम्ही. तुम्हाला मोठं व्हायचं का लहान ते पंढरपुरातल्याच्या हातात आहे. म्हणून भंगिऱ्यानं चोंभाळल्यावर खुश बी व्हायचं नाही आणि भंगिऱ्यानं वाच करल्यावर नाराज बी व्हायचं नाही. कारण काही माणसाचा वर्गच असा असतो, तोंडावर नीट बोलत येत आणि माघारी इचकीत येत. त्याचे तोंडी पडो माती, जेने मुखे स्तवी त्याची निंदे पाठी लावी. असं वाटतं का सगळी लोक आपल्याला चांगलं म्हणतात? नाही नाही नाही. प्रत्येकाचा वर्ग ठरलेला आहे, प्रत्येकाला वेगवेगळं आवडत आहे, वेगवेगळं. आता आबा तुमच्या क्षेत्रातल्या लोकांना कोण्याच कीर्तनकारानं वाईट म्हणू नये, कारण असा 2% वर्ग आहे त्याला कीर्तनाचा संबंधच नाही, त्यांना फक्त गायन आवडते. गळ्यात शपथ खोटं नाही. मी महाराष्ट्रात काय गोळ्या संपल्या म्हणून फिरतोय असा विषय नाही. त्याच्यातला 1-अर्धा% असा माणूस आहे गायनाचा संबंधच नाही, त्याला फक्त भरतबुवाचा पक्वादच आवडेल. असे काही लोक असतील चाल जास्त वाढली की ते म्हणजे काऊन लावला गडे हो, आम्ही कीर्तन ऐकायला आलोत. म्हणजे प्रत्येकाचा वर्ग ठरलेला आहे. म्हणून कोणी कोणाला वरबडे काढून उगत स्वतःचे नख कमी करी जाऊ नका. काय गरज आहे? ज्याला जे आवडन ते घेईन ना, घेईन. कोणी काशीफळ घेईन, कोणी देवडांगर घेईन, कोणी बैंगन घेईल, कोणी कांदे घेईल, हा कोणी फणस घेईल, कोणी नारळ घेईन. काऊन तुमच्या पोटात दुखत आहे का ना? घेईन की. कारण ज्याच्या त्याचा ठरलेला वर्ग आहे ते काय करायचं आपल्याला त्याच्यावर फुकट कळण शेंडी वळवळ. काही गरज आहे का त्याच्यावर? काय सांगू लागलो मग का काय गाणे होते का? हा, तुम्हाला किती मोठं करायचं हे पंढरपुरातल्या मालकाच्या हातात आहे. मानील तो देईल काही, न मानील तो नेईल काही. एकजण म्हणला गिरगावकर फारच छान येत, काय देईल. एकजण म्हणला मला बाळू महाराज आवडतच नाही. काय करशील? त्याचं कपाळ बरं आहे ना. ललाटीचे लिहिले नपुषे काही केले. जे जे लिहिले प्रारब्धी, जे जे लिहिले प्रारब्धी. सारखी बुद्धी कर्म रेषा टळेना. काय होतं माहितीये का? कीर्तनकार बोलायला असं जर दिलं तर असं समजायचं कीर्तनकार रेल्वे सारखा चाललाय. आणि कीर्तनकार बोलत असताना असं काय नाही झालं की याचं समजायचं पिऊन गाडी चालविणाऱ्या माणसासारखं चाललंय. ते कोणाच्या अंगावर घाली तर ते नाही, सूत्रत आहे. संसारिक होते ते. ठीक आहे, लग्न नाही केलं म्हणजे फार मोठा आहे का? परवाला महाराष्ट्राच्या मातीमध्ये, या पवित्र भारत देशात एक रत्न हरवलं. सामाजिक क्षेत्रामध्ये लोकांवर परोपकार करण्याच्या क्षेत्रात त्या व्यक्तीची फार मोठी उंची होती. रतनलालजी टाटा. एका पत्रकारांनी त्यांना विचारलं तुम्ही लग्न का नाही केलं? तर ते म्हणले मला जी आवडली ती भेटली नाही याच्याकरता लग्न केलं नाही. प्रत्येक त्यांचं जीवनातलं ते एक दुःख होतं. ज्यांना ती आवडत होती ती भेटली नाही त्याच्याकरता त्यांनी केलं नाही. असे बऱ्यापैकी अपघात काही काही लोकांच्या जीवनात असतील ना. खूप मोठे अपघात असतात लग्न न करण्याचे, वेगवेगळे आगळे वेगळे. त्यांनी स्वतःच्या उदात्त अंतकरणाने स्वतःच्या जीवनातलं चरित्र सांगितलं, याच्याकरता मी केलं नाही.
आता बाकी आम्ही सांगत नाहीत, हा ज्याचा त्याचा भाग झाला म्हणजे फार मोठे आहेत असा विषय नाही. त्या माणसानं लग्न न करूनही अब्जावधी लोकांचे संसार चालवले. महाराष्ट्रात असा एक बी काही लोकांचं म्हणजे गरजू लोकांचं ऑपरेशन की त्याच्यावर टाकल्याच्या नंतर तिकून काही त्या ऑपरेशनसाठी पैसे आले नाही. टाकल्यावर बरं का, आता जो टाकीतच नाही त्याला कसे येतील? किती किती सुविधा. 15,000 कोटी कोरोनामध्ये ज्यांनी खर्च केले, मग किती लोकांचे संसार चालवले. असं काही नाही. कधी कधी लग्न न करणारे कोट्यावधी अब्जावधी लोकांचे संसार स्थिर करतात, इतके मोठे असतात. आणि कधी कधी लग्न न करणारे संसारिकाला लुबाडतात, असे असतात. लग्न करूनही काही काही माणसं स्वतःचा संसार चालवतात, दुसऱ्याला वरबाडीत नाहीत. आणि हे स्वतःचा चलूनही दुसऱ्याला वरबाडतो, असेही लग्न करणारे काही आहेत. तुमचे लग्न झालेले आहेत, पण आतापर्यंत यांच्यातला एकही माऊली कुथत नाही, आमचं बरं चाललं नाही. आपले तिघायचे बी लग्न झाले तरी आपण म्हणतो काय यायला आमचं आता बरं चाललंय, महाराष्ट्रभर आम्हाला पाकिट आहेत, 10-5 कीर्तन आम्ही तसेच वाजितो, तसेच करतो. काय नसतं. आपण लग्न केले, आपला संसार गोड असला तरी आपण काय गोडव्यात आणत नाही. हा ज्याचा त्याचा प्रत्येकाचा प्रश्न. तसं त्यांचंही लग्न झालंय. लग्न झाल्याच्या नंतर ख्याती पसरली, मोठं किती करायचं हे पंढरपुरातल्या मालकाच्या हातात आहे, काशीतल्या मालकाच्या हातात आहे. त्याचा एक मुद्दा सांगतो महाराज. आणि पंढरपुरातला मालक आणि काशीतला मालक तिथं खोटा. बापू आता प्रमाणपूर आहे. आबा तुम्हाला पण विनंती, येथे नाही खोटा चालत, हा त्याचा पेपर खोटा चालत नाही. आपले सगळे पेपर खोटे चालतील. कॉफी करता येईल, ते गार्डिंगवरला जर ओळखीचा असेल तर धकतंय. माझ्यासोबत एक मित्र होता, ते जरा पुढं शिकला, मलाही पुढं जायचा योग होता. काल 10वीच्या बॅचचं गेट टुगेदर झालं, मला त्याच्यात आमंत्रित केलं. गेट टुगेदर बऱ्याच मुली वगैरे सगळ्या होत्या, पण आमच्या पुढे 2-2, 3-3 वर्षांनी पुढचा भाग होता. एक जण म्हणला, महाराज 7वी शिकले, गेट टुगेदर कार्यक्रमाला. अरे त्या शाळेत होतो म्हणून आमंत्रित केलं रे. चला काय सांगू लागलो. जमदम असंच असतं. म्हणून मी एकदा भागवतात सांगितलं होतं, गहूच आणीनं गेल्या बायका, ज्वारी गहू काहीच आणीनं गेल्या. सुख सांगतात राजा परीक्षिती, मुंग्या गुऱ्हाळावर गेल्या बरं का. एका मुंगीनं 15-15 किलोचं गुळाचं ढेकुळ आणलं बरं का. पण काय त्याच्यासाठी गोड भातासाठी तांदूळ नव्हते बरं का. काय उदार अंतकरणाच्या बायका होत्या बरं का. 5-5 किलो तांदूळ आणले, 5-5 किलो डाळी आणल्या, 10-10 किलो गहू आणले बरं का. 80 पोते माल झाला बरं का. सुख सांगतात राजा परीक्षिती, इति श्रीमन महाभागवते पुराणे इति परीक्षिता स्थित उद्धारो शुकानुवाद संवादे अध्याय हरये नमः. 2-3 दिवस घेतलंच नाही. 7व्या दिवशी मोठ्या कुखावाली बाई म्हणली, माय 80 पोते मालाचं काय केलं हे नाही सांगितलं का सुखाचार्यानं. बाई लय हुशार होती. मग आयशर नावाचं मोठं वाहन आणलं बरं का. त्याच्यामध्ये सगळा माल टाकला आणि भागवतकाराच्या घरी नेला. ती बाई म्हणली, हॅत तुला काय म्हणून मेल्या, तुला पिराला कापू. विठाला विठाला. जाऊ द्या, कीर्ती पसरली. देव ठरवत असतो. तिथं पेपर, हा मुलगा होता माझ्यासोबत एक, ते पुढच्या वर्गात गेला तर ते दोन्ही माझे मित्रच होते. एकाची कॉफी पकडली, त्याच्यावर सही झाली, त्याचं ते पेपर बरखास्त, त्याला पुढच्या वर्षी परीक्षा द्यावं लागली. मग यानं म्हणला, कॉफी नेलती कोणी? ते म्हणलं मीच नेलती. मग याला कसं पकड? म्हणलं माझ्याकडे 3 होते आणि त्याच्याकडे एकच. मग 4 कॉफ्यापैकी त्याच्याकडे एक होती, त्याला पकडन. तुला कसं काय नाही? म्हणलं त्यानं खिशात ठुलीन, मी अधिकारी आल्यावर चावून खाल्ल्या. कॉफ्याच खाल्ल्या, कागदाच्या होत्या ना त्या. ते म्हणलं कागदान काय होतंय? हे एवढा लोक इतकाला खालेत, बंदची बंद कागदावच खालेत, मग आपल्याला कागद खाला काय हरकत आहे? पा म्हणजे ज्यानं 3 कॉफ्या लिहून खाल्ल्या त्याला रस तिकीट नाही. बुद्धी आहे ना, बुद्धी आहे, बुद्धी बुद्धी. खाली चलल,
वरच्याच्या कोर्टात नाहीच, वरच्याच्या कोर्टात. आणि वरच्याचा पेपर इतका गोड असतो. तुम्हाला एक सांगू का, आमच्याकडचा एक माणूस सुप्रीम कोर्टानं निर्दोष केला, सुप्रीम कोर्टानं निर्दोष केला, निर्दोष मुक्त. आणि आनंदानं आपण इतकं पाप करूनही मुक्त झालो म्हणून एक गाडी केली, 7-8 जण त्या गाडीत बसले त्या काळात आणि फिरायला गेले. श्रीशैल्य मल्लिकार्जुन तिरुपती बालाजी केले आणि मल्लिकार्जुनला गेले. या 9 लोकांपैकी जो निर्दोष सुटला का तो खाली आंघोळीला गेला तर 27 वर्ष झालं अजून नाही वरी आला. ह्या कोर्टात पैसे देऊन मुक्त होशील, पण पंढरपुरातल्या कोर्टातून सुटत नाही बुवा. आता गेलाय तिथं तर अजून वरी नाही आला. अजून मी लय बरे हाक मारली त्याला पण आलाच नाही. ते म्हणलाच नाही बाळू राव दिगडे खाल्ले गार लागायले असं म्हणलाच नाही. त्याचं कोर्टातले आगाव कोर्ट आहे, तिथं जे काय करताल तेच. पात्र त्याचा पेपरही तसा. हा पेपर तपासण्यासाठी या 2 मालकापैकी एक मालक आला. मालक 2च येतात, एक काशीतला मालक आणि एक पंढरीतला. खरे मालक 3 आहेत, पण एका मालकाला बेदखल केलं वारकरी संप्रदायानं, ब्रह्मदेवाला. वेदार्थाचा गोवा कन्याभिलाष आणि वेदे नाही आयुष्य सांगितले. 5-4 ठिकाणी थोडेशी बेदखल केलं. म्हणून काशीतले मालक आणि पंढरीतले मालक, या 2 मालकापैकी एका मालकानं त्या प्रापंचिक त्या कौटुंबिक संसारातल्या दोघा पती पत्नीची परीक्षा पाहण्यासाठी देव तिथं आले. तर भगवान आले एका जोग्याच्या रूपात. झोळी अडकवलेली आहे, भगवे कपडे आहेत, हातामध्ये कुबडी फावडी आहे आणि जोग्याच्या रूपात विश्वाचे मालक आले. आवाज दिला, भिक्षाम देहि मा. बघा मगाशी रुक्मिणी सांगितल्या देवयानी सारख्या, आताही त्या माऊली देवयानी सारख्या संसारिक आहेत, पण किती पवित्र आहेत बघा. पुढे अलग ठोकल्याबरोबर बाहेर मालक आले. जी काय देऊ, ज्या देत असताल ते. पण त्या समोरच्या व्यक्तीनं सांगितलं स्वयंपाक झालाय, मी तुम्हाला तांदूळ देईल, डाळ देईल, आटा म्हणजे पीठ देईल, साखर देईल, वाटीकचं तूप देईल, तुम्ही कधी करून खाताल. आता स्वयंपाक झालाय, तुम्ही जेवून जा. तर त्या व्यक्तीनं सांगितलं मला इच्छा भोजन पाहिजे. काय इच्छा भोजन, तुम्हाला काय पाहिजे, काय 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 कशाचं इच्छा भोजन. मालपोहा. ते गव्हाच्या पिठात साखर वगैरे हे करून ते गावरान तुपात तळल्याला धिरड त्याला मालपोहा असं म्हणायचे. आणि नेमकं कर्म नोगोती त्यांची तर तेच झालं. बसा जेवायला. जेवायला बसा म्हटल्याच्या नंतर मग त्यांनी सांगितलं आता मी तुमच्या ताटाला जर वटकन लावतो, दक्षिणा लावायची पद्धत होती. आपल्याकडे पितर जर असतील ना तर पितराच्या दिवशी नागिनीच्या पानावर 1 रुपया ठेवून पितराला दक्षिणा द्यायची. जुन्या काळात ती पद्धत होती. तसं त्यांनी सांगितलं नाही मी नंतर घेतो. जेवण झालं, मग याच्यात दक्षिणा काय देऊ, जिनं माल पोह्याचा स्वयंपाक केलता तीच मला देऊन टाका. ती वाढून नुकतीच बाहेर गेलती. याचे हात वगैरे झाले, विडेदान झालं, हात धुवून झालती. ते उठत नव्हते. मालक बाहेर आले, डोळ्याच्या कडा ओल्या झाल्या. ते विचारलं प्राणनाथा काय अडचण आहे, साधू काय मागतात. प्रिये साधूनं तुला मागितलंय. परीक्षा आहे बरं का पंढरपुरातल्या मालकाची. त्याच्या पेपरमध्ये जो पास झाला का मग काय यमाची मायवेली त्याच्या नादी लागायला. आणि त्याच्या पेपरातून जो नापास झाला का यम त्याला बुट उचलायलाच लायतो. यम नाही भेट, यम फक्त त्याच लोकायला भेटतोय. पंढरपुरातला मालक ज्यांना भेटतो का यम त्यांना भेटतोय. आणि पंढरपुरातला मालक ज्यांना खेळितो का यम त्याला रगडितोय. जगा काळ काय आम्ही माथा दिला पाय कोणाला नाही. मला मागितलं हो. अति सुंदर होत्या, सात्विक होत्या, सदाचारी होत्या, पुण्यशील होत्या, पुष्पलतेसारख्या कोमल टवटवीत शरीर होतं. काय तुमची काय इच्छा आहे. प्रिय आतापर्यंत आलेला अतिथी आपण विनमुख जाऊ दिलं नाही. त्याचं इच्छा भोजन आधी करून ते करत होतो. आज यानं फार आगळं वेगळं मागितलंय. कुठल्या जन्मातलं आपलं पाप उदयाला आलं.
त्या साधूनं माझी पत्नी मागावा, तुझ्यासारख्या पवित्र स्त्रीला मागावा, निष्कलंक स्त्रीला मागावा. काय हरकत नाही म्हणले. आपल्या घराचं तत्व सांभाळण्यासाठी मी त्या महात्म्यासोबत जाते. मालकाचं दर्शन घेतलं आणि पायावर डोकं ठेवलं. डोकं काढत नव्हती. मालकानं सांगितलं उठ ग. तिनं डोकं वरी केलं आणि सांगितलं ऐका ना, मी पुन्हा एकदा तुमच्या पायावर डोकं ठेवते, पण एकदा पाठीवर दोन्ही हात टाका ना माझ्या, मला जाता जाता आशीर्वाद द्या ना. काय आशीर्वाद द्या वाटत असेल. कदकदूला अंतकरण भरून आलं. सांगितलं प्रिय, ज्यानं दारात आलेल्या साधूला बायको द्यावी तो आशीर्वाद देण्याच्या योग्यतेचा आहे? नाही स्वामी, नाही, असं म्हणू नका. तुमचे हात इतके पवित्र आहेत, तुमचं शरीर इतकं पवित्र आहे. या शरीराचा संग केल्यामुळं दारात आलेला एकही व्यक्ती उपाशी जाऊ दिला नाही. या तुमच्या शरीराच्या संगतीने हे शरीर इतकं पवित्र झालंय. आणि एवढ्या मोठ्या पवित्र शरीराला एखाद्या व्यक्तीनं हात लावावा, मला असं वाटत नाही त्याचे हात इतके पवित्र असतील, त्याचे हात इतके पॉवरबाज असतील, इतके तेजस्वी असतील, इतके चपला विधुलतेसारखे असतील. या शरीराला हात लावायची ताकद नाही कोणाची. प्रिय, सरळ सरळ तुला त्या साधूनं मागितलंय. त्याने अर्थ मागितला असतं, आपली जमीन मागितली असती, अजून काही मागितलं असतं, मला मागितलं असतं, तरी जीवनभर त्याच्या खडावा उचलण्यासाठी गेलो असतो. पण तुला मागितलंय ते अर्थी कामाच्या तृप्तीकरता मागितलंय, वासनेच्या तृप्तीकरता मागितलंय. असा तुमचा भ्रम आहे. कारण ती व्यक्ती सुद्धा अशी भ्रमिष्ट नव्हती. पण ज्या वेळेला माणसावर एखादा असा फारसा लोड येतो ना भरत बुवा, त्यावेळेला माणसाची मन थोडंसं कसं विचलित होत असते, थोडंसं विचलित होत असते. तिने सांगितलं मालक, असा भ्रम डोक्यात आणू नका. आई वडिलांच्या घरून तुमच्याशी पाणीग्रहण झालं, दोघाच्या मधातला अंतरपट सुटला, दोघाच्या मधातला अंतरपट सुटला आणि मी तुमच्या गोत्रात विलीन झाले. आणि तुमच्या गोत्रात ज्या दिवशी विलीन झाले त्या दिवसपासून तुमची पत्नी झाली. आणि तुमची पत्नी झाली त्या दिवसपासून जगातल्या ज्येष्ठ पुरुषाला बाप म्हणत होते आणि कमी वयाच्या पुरुषांना भाऊ म्हणत होते. फक्त पती तुम्हालाच म्हणत होते. एका धुतल्या तांदळासारखं जीवन आहे, एका तिळा इतकं कामाचं पाप अंत करण्यात नाही. आणि माझ्यासारख्या पवित्र शरीराला तो साधू पण स्पर्श करणार नाही, करणार नाही तो स्पर्श. बराच तिनं 2-4 गोष्टी सांगितल्या. कृता त्रेतायुगातला एक गोडसा प्रसंग सांगितला. रावण हा सार्वभौम संपन्न होता, रावण हा विद्वान होता, रावण हा पंडितांना लाजविल इतकं पांडित्य रावणाकडे होतं, रावण वेदांतिकाला लाजविल इतका वेदांत रावणाचा पकड होता. रावणाचं पुराण शास्त्र वेद या सर्व गोष्टी रावणाला करतल होत्या. पैशाच्या बाबतीत तर डोकंच लावायचं ना रावण. तुका म्हणे ज्याची संपदा एवढी, एवढा श्रीमंत रावण. आणि तेवढा मोठा विद्वान रावण महाराजाच्या रूपात येऊन, साधूच्या रूपात येऊन सीतेला घेऊन जात होता. तरी रावणाचा सीतेजवळ काम शिल्लक राहत नव्हता. कारण सीता एक अशी पवित्र व्यक्ती होती, इतकी पवित्र होती. सीतेच्या जवळ रामाच्या व्यतिरिक्त कोणी जर आला तर त्याचा काम शिल्लक राहत नव्हता. फक्त राम जवळ आले तरच काम शिल्लक. रामाच्या व्यतिरिक्त कोणी जरी आला तर काम शिल्लक राहत नव्हता. जेथ सीतेची वस्ती घडे, राम राम स्मरती झाडे खडे दगड माती. राम म्हणत होती, ते राममय होत होती. आणि दुसरा व्यक्ती राममय झाला की काम शिल्लक राहत नव्हता. मग सीतेची जर ती ख्याती असेल तर मी कुठं कमी आहे, मी कुठं कमी आहे. मी देवाची जरी बायको नसेल पण देवाचं भजन करणाऱ्याची बायको आहे. माझ्याकडे काय कमतरता आहे, माझ्याकडे काय कमतरता. एक शिंग, मला आठवण त्याच्या अलीकडचं नाव, त्या पुरुषाच्या पत्नीचं नाव होतं पद्मिनी. पद्मिनी पद्मिनी. आणि अल्लाउद्दीन खिलजी नावाचा व्यक्ती हिचं शरीर बाटवण्यासाठी गेलता. त्यावेळेला तिच्या मालकासोबत 2 सिंह होते, 2 सिंह. त्यांचे नाव तुम्हाला यूट्यूबला जर ते गाणं टाकलं ना, कधी कधी गाणे चांगले ऐकत जा. फक्त इकून गाणे ऐकायचा नका संकल्प करू, इकून नका गाणे, परमार्थाचं मात्र होईल. इकून नका, तुम्ही तुमचे चांगलं ऐकत जा, चांगलं. तर तो जोहार कुंडाविषयी सुंदरसं एक गीत पाहिलं मी. अगोदर मी इतिहास पाहतो, नंतर एका मुलानं मला ते गाणं दाखवलं. त्या स्त्रीनं
2700 स्त्रिया घेऊन एका कुंडात अग्नी टाकला आणि त्या अग्नीमध्ये तिनं स्वतःचं शरीर समर्पित केलं. त्या कुंडाला जोहर कुंड म्हणतात. जोहर कुंड फार सुंदर भारत देशातल्या पवित्र हिंदुत्वाच्या इतिहासामध्ये तिचं नाव कोरलेलं आहे. तिचंही बघा, कल्पना करा, या देशातली पवित्र स्त्री गायीची शेपूट हातात धरून एका जळत्या कुंडात उडी टाकू शकती. मग त्याच पवित्र देशातली मी सुद्धा आहे. का साधूच्या रूपात आलेला व्यक्ती माझ्या शरीराला स्पर्श करील? मला द्या आशीर्वाद. आणि उदात्त अंतकरणाने दोन्ही हात पाठीवर टाकले आणि मग छातीवर हात ठेवले, मान खाली घातली आणि सांगितले, ये जी, येते स्वामी, येते परमेश्वरा, येते पतिव्रया, येते स्वामी. अशा 5-4 उपमा दिल्या आणि मालकाचं चिंतन करीत करीत उमरा ओलांडला आणि दारातल्या साधूला सांगितलं, महात्माजी चलिए आप. महात्मा पुढे चालत होता, पाठीमागे ही स्त्री चालत होती. गावाच्या बाहेर 2-2.5 किलोमीटरवर गेल्याच्या नंतर महात्म्याने वळून पाहिलं. ती स्त्री उभीच होती 10 फुटाच्या अंतरावर आणि तिच्याकडे बघून त्या महात्म्यानं मान खाली घातली आणि डोळ्यातून गंगा यमुना वाहत होत्या. त्या स्त्रीने विचारलं, महाराज, स्वामी, साधू महाराज, का रडता, का रडता, का? माय, मला वाटत नव्हतं तू इतकी अनुरागी असशील. मला वाटत नव्हतं तू इतकी त्यागी असशील. मला वाटत नव्हतं तू इतकी धाडशी असशील. मला वाटत नव्हतं तुझ्या अंगामध्ये एवढी तत्वाची वीरश्री भरलेली असेल. हा, किती मोठी स्वामिनी आहेस. आणि तो साधू नसून तो प्रत्यक्ष जगाचा बाप होता. दर्शन कसं घेता येईल? दोन्ही हात हृदयावर ठेवले, खाली मान घातली आणि हात काढून तिच्या डोक्यावर ठेवला माय आणि बगलातली झोळी देऊन टाकली. त्याच्यात इतकं इतकं पीठ होतं, त्याच्यात एवढं एवढं पीठ होतं. आत्तापर्यंत घरी आलेल्या अतिथीला तू कधी उपाशी जाऊ दिलं नाहीस. ही झोळी घेऊन जाय, कायमस्वरूपी चंद्र सूर्य येतोपर्यंत तुझ्या झोळीतलं पीठ संपणार नाही. त्या गावाचं नाव आहे वीरपूर. त्या वीरपूर नावाच्या गावात मंदिरात पेटी नाही आणि वर्गणीसाठी बुक नाही. मंदिरात पेटी नाही आणि वर्गणीसाठी बुक नाही. आणि तिथे गेलेला प्रवासी गावरान तुपातले पदार्थ खाल्ल्याशिवाय घरी येत नाही. ती सद्गुरू जलाराम महाराजांची पत्नी होती. सद्गुरू जलाराम बाबा, ज्यांच्या आळंदीला सुद्धा संस्थान आहे. जलाराम बाबा, मला सांगा, देवानं परीक्षा पाहावा, त्या परीक्षेत हे कुटुंब पास होते. एवढा मोठा अधिकार, तरी पण त्या दोघांनाही आपलं शरीर समर्पित करावं लागलं. लक्ष्याला ठाव स्मशानीचा झाला प्रेतरूप. शरीराचा भाव झाला प्रेत रूप. शरीराचा भाव रक्षियेला टावे, रक्षियेला टावे स्मशानीचा. हे रक्षियेला टावे स्मशानीचा. रडती रात्र दिवस काम क्रोध माया. रडती रात्र दिवस काम क्रोध माया. लक्ष्येला ठावे, लक्ष्येला ठावे स्मशानीचा. रडती रात्रंदिवस काम क्रोध, रडती रात्रंदिवस
विठोबा रुक्माईचं भजन होईल आणि नंतर मग फुलं टाकल्या जातील. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई, ओ विठोबा रखुमाई, अरे विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई. श्री ज्ञानदेव जय जय. विठोबा रखुमाई, 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 विठोबा रखुमाई. एवढं मोठं कुटुंब, एवढ्या मोठ्या रुक्मिणीबाई, त्यांना सुद्धा घरातल्या लोकांनी या शरीरातली प्राणज्योत मालवली की बाहेर काढावं लागलं. तद्वत न्यायानं तुलसीसारखं जीवन जगलेली कुमारी देवदुर्गा देवयानी हिला सुद्धा घरातल्या लोकांनी बाहेर काढलं. कारण महाराज शरीराचं प्रेतांतर रूपात झालं की त्याला एका ठिकाणी नेऊन निजवितात. नेवो निजविती मशानी, मानसे जाळीते त्या ठिकाणी. किंवा काढा काढा म्हणती याचा स्वजन सुपुत्र सारे करी विचार. काढा काढा म्हणती याचा तुम्ही काढा काढा म्हणती याचा मग अशी थांबा म्हणलं की तुम्ही दोघं पुढं थांबले. वा काढा काढा म्हणती याचा झाला भूमिभार. काय प्रेम असेल, किती असेल, पण प्राणज्योत मालवलं की बाहेर काढतात आणि त्या ठिकाणाला मशान स्थळ हे जाहीर असतं. अशा देवस्वरूप, दुर्गा स्वरूप, जगदंबा स्वरूप देवयानी जात राहिली आणि तिच्या या स्मृतीला उजाळा देण्याचा कार्यक्रम आहे. कारण लग्नाच्या अगोदर गेलेल्या व्यक्तीला त्याचे मुंजे असतात, त्याचं श्राद्ध नसतं. कारण पिंड पाडताच येत नसतो. त्याचा पिंड कधी पाडायचा असतो माहिती आहे का? एक पिंड दुसऱ्या पिंडात मिसळतो त्यावेळेला त्याचा पिंड होत असतो. कसा मिसळतो? मी एका गोत्राचा, माझी बायको एका गोत्राची. समगोत्री लग्न करत नसतात. समगोत्री कधी कधी आता भेटणत म्हणून कोणत्या गोत्राची करायली त्याचा काही विषय नाही. विषम असो, सम असो, भिन्न असो, काही संबंध नाही. त्याच्या पाठीमागं शास्त्र. दोन गोत्र. म्हणून सोन्याचे मणी ओविले भुजगुनी, गोऱ्या शशी कानना, हे आपल्या शास्त्रयुक्त पद्धतीतलं मंगलाष्टक आहे. भंगिऱ्याने म्हणलेलं नाही. भंगिरे तर काही म्हणतील, ताई ग बाई ग, सखराम तात्याची बबी, आनसराम तात्याचा पांड्या, आणि लग्न लावायला आलेले बांडे. काही मेळ असतो का त्याला? काही शिस्तता नसती त्याला, काही विषय नाही त्याला. गोऱ्या शशी कानना,
सोन्याचे मणी ओविले भुजगुनी, 2 मणी असते. विषमो तिजायो भिन्न गोत्रेषु यति सूत्रेषु भयस्थिताः. मधात जे मंगळसूत्र असतं का, या दोन्ही बाजूनं 2 गोत्र असतात आणि या 2 गोत्राला मंगळसूत्र घासत असते आणि ते 2 गोत्र सांगत असतात, बापाकडच्या गोत्राचा जर तुला उद्धार करायचा असेल तर या गोत्रातल्या लोकांना सांभाळ, असा शास्त्राचा सिद्धांत असतो. आणि इकडच्या गोत्रातल्या लोकांना जी नीट सांभाळीत नाही ती बापाच्या गोत्राला मातीत घालीत असते, असा शास्त्राचा सिद्धांत आहे. म्हणजे 2 गोत्र एकत्रित येतात त्यावेळेला पिंड. त्याचे नाना प्रकारचे कारण आहेत. आजच्या तिथीला आर्यमा नावाची पितर येत असतात, पण देवयानीसाठी नाही, कारण ती पितराच्या पलीकडची आहे. ती पितराच्या यादीतच नाही. पितराच्या यादीत येण्यासाठी बघा, संन्याशाची सोडोशी असती, तेरवी नसती. संन्याशाची सोडोशी असती, तेरवी नसती. संन्याशाचा पट्टाभिषेक असतो. हे बाकीचे विधी संसारिकाचे असतात. संन्याशाचे ब्रह्मचार्याचे विधी वेगळे असतात, विधी वेगळे असतात. हा. आणि संसारिकाची पुण्यतिथी, प्रथम पुण्यस्मरण, आमक पुण्यस्मरण, तमक पुण्यस्मरण ह्या गोष्टी असतात, कारण ती ब्रह्मचार्याच्या, संन्याशाच्या म्हणजे साध्वीच्या, बैरागिनीच्या पलीकडच्या यादीत आहे. कारण बाकीचं कळाल्यावर संन्यास घेतला असेल हा भाग सोडून द्या, बाकीचं कळाल्यावर ब्रह्मचर्य घेतला असेल हा भाग सोडून द्या. तिला उपजताच काही कळत नव्हतं. आणि ती कळण्याचं फोल्डर, ते कळण्याचं कार्ड आबा पंढरपुरातल्या मालकानं तिला दिलेत नाही, म्हणून ती भगवन स्वरूप आहे, देव स्वरूप आहे. अशा या पवित्र दुर्गा स्वरूप गोडशा देवयानीला एक आदरांजली समर्पित करू. आणि वेळ झाला भरत आपल्या वाणीला विराम देऊ. माणसं जेवायचे. निधियाम निधिपदे सकल तिसुधियनि छंद कला भय जायन्ते व्यालाक्षांबव सकल त्रपणो विधि जायन्ते कृतुंजना कौमारो भय जायन्ते नम दुर्गा भव सदायो चंड काल भव महाकाल भव पिंड सकलम जयो स्थिति चंड चंड भय मुंड भयातिथि चंडदायिनी सकल स्थिता नवदुर्गा भय सकल स्थिता ओ व्याप्तंजन्यं खलो जना नवदुर्गा भव व्याप्त जनो यति खलश्वी भव जायन्ते. बाकीचं म्हणत असल्यावर तसं जर म्हणलं तर लोक म्हणतील इकडं तर पिंडात नाही, मग हे पिंडाच्या संस्काराचे मंत्र कसे म्हणले. माणसं आता गपची काय करतात, नंतर काड्या करतात. नमः पार्वते पदे हर 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 महादेव. निवृत्तीनाथ महाराज की, त्र्यंबकराज भगवान की. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. हा हा हा. ज्यांच्या अनुरक्त पिंडातून जिचा जन्म झाला अशा स्वर्गीय देवयानीचे पिता श्री वाल्मिकराव शिंदे मोठ्या श्रद्धेने आपल्या कन्येच्या स्मृतीला उजाळा देण्यासाठी हा गोडसा कार्यक्रम ज्ञानोबाराय तुकोबारायच्या नामचिंतनांनी त्यांनी आपल्या कन्येच्या स्मृतीला उजाळा देण्यासाठी, आठवणीचा उजाळा देण्यासाठी वाल्मिकराव शिंदे यांनी ठेवला. त्यांना कोटी कोटी, कारण एका एका सप्त्यात हे एक एक माणसं सापडत नाहीत. एका सप्त्यात ही एक एक गुणीजन हे मृदंगाचारी सापडत नाहीत. आणि तर सगळ्यांचा मेळ वाल्मिकरावांनी भरिला आहे, त्याबद्दलही त्यांना कोटी कोटी धन्यवाद. तारखेच्या संदर्भामध्ये आदरणीय माऊली महाराज कुरे संपर्क करत होते, ते स्वतःहून हजर आहेत, त्यांनाही धन्यवाद. महाराष्ट्राच्या मातीमध्ये साऊंड सिस्टीमचं गोडसं नाव आहे त्यांची सुनील भाऊ, त्यांनाही गोड गोड धन्यवाद, कोटी कोटी धन्यवाद. आपला अमूल्य वेळ खर्च करून तुम्ही बसलेली सर्व श्रोते जनार्दन शिवस्वरूप तुमच्या चरणी साष्टांग प्रणिपात करतो, माझ्या वाणीला विराम देतो. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली. विठ्ठल जय जय विठ्ठल. लेले कुरु वेडे वाकुडे उत्तरे.
ते तू भक्ता लागी ते तू दासा लागी पावशील आहे विश्वरवर दे तारक संजीवनी जय देव जय देवी क्लेशापासून सोडी दुःखापासून सोडी तोडी भोपाश आंबे तुझ वाचून गुरुपुर विलास नरहरी तलिन झाला पदभंग जलेश जय देवी जय देवी सुरवर विश्वरवर दे तारक संजीवनी जय देव जय देवी वंदीन चरण डोळ्याने पाहिन रूप तुझे प्रेमे आलिंगीन आनंद पूजन भाव्यो आलिन म्हणे विठ्ठल रुक्माई हीच व्हावी माझी आस जन्मोजन्मी तुझा दास पंढरीचा वार करी अगणिक जो प्रय दिशी तरी काय पाय पांडुरंगा पांडुरंगा या संताची मध्ये वेची म्हणजे तुका काय? म्हणे आता उदार तू म्हणजे ठेवी बाई संताची आहे संताची वेची म्हणजे दे आणि तुझी काय? ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम 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 तुकाराम